मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी देत आहेत. अशातच त्यांनी मुंबई महापालिकेच्या दहिसर प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक कार्यालयाला भेट दिली. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रोशनी गायकवाड रिंगणात असून त्यांच्या विरोधात भाजपा आमदार प्रवीण दरेकरांचे भाऊ प्रकाश दरेकर भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाखा भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंनी उमेदवार निवडताना मागील 5 वर्षातील कामगिरी तपासण्याचं नागरिकांना आवाहन केलंय. तर स्थानिक विरुद्ध बाहेरचा मुद्दा महत्त्वाचा नाही, तर जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता महत्त्वाचा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मनसेचे नेते अमित ठाकरे आज मुंबईमधल्या पूर्व उपनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते मुलुंड, भांडूप आणि विक्रोळी येथील शाखांना भेटी देतील. अमित ठाकरे वॉर्ड क्रमांक 114 येथील ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेलाही भेट देणार आहेत. वॉर्ड क्रमांक 114 मध्ये मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी युतीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजल पाटील या उमेदवार आहेत. महापालिका प्रचाराला आता रंग चढू लागलाय. मनसेच्या बोरिवली पूर्व इथल्या शाखेत उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना शिंदेच्या शिवसेनेची प्रचार रॅली असल्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गाडीत बसून जात असताना मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरुद्ध भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत हा तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात काल सभा झाली आहे आणि या सभेदरम्यान त्यांनी पुन्हा एकदा मित्रपक्ष असलेल्या भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. गेल्या 4 वर्षांमध्ये इथल्या कारभाऱ्यांनी काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पुण्यातील समस्यांवर बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. इथला कारभारी नीट नाही आणि त्यामुळे त्याला बदला असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलंय. यावेळी बोलताना अजित पवारांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. केंद्राचा राज्याचा दोष नाही, पण इथल्या त्रिमूर्तींचा दोष आहे. अरे त्यांनी जीवाचं राजकारण केलं पक्ष वाढवण्याच्या करता आणि तुम्ही मात्र त्यांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकता. टॉवर झाले, उंच उंच इमारती झाल्या, पाण्याचं काय? आज वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर त्याचं पाणी आपण देतो. आज तुमच्या माझ्या भागातल्या ट्रॅफिकची समस्या, पाणी रोडला ट्रॅफिकची समस्या, पुणे सातारा रोडला हायवेला ट्रॅफिकची समस्या, सर्व्हिस रोड बाणेर ते बावधन रोड म्हाळुंगे सूस इथं निर्माण झालेली आहे. ती समस्या आपल्याला सोडवायची आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेच्या सत्ता काळात आणि मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान नाशिक महानगरपालिकेमध्ये महापौर पद भूषवलेले अशोक मुर्तडक आणि उपमहापौर पद भूषवलेले गुरमीत बग्गा हे नाशिक महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. अशोक मुर्तडक यांनी मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश करत भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र माजी महापौर यांना भाजपनं उमेदवारी दिली नाही आणि त्यामुळे बंडखोरी करत अशोक मुर्तडक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांना शिंदेच्या शिवसेनेने पुरस्कृत उमेदवारी दिली. माजी उपमहापौर गुरमीत बग्गा यांनी निवडणुकीच्या दरम्यान नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि भाजपने बग्गा यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे नाशिकमधल्या प्रमुख लढतीमध्ये ही एक लढत मानली जाते. चंद्रपुरातील नितीन बनसोड नावाच्या एका मतदारानं घराबाहेर लावलेल्या पाटीनं सध्या शहरवासियांचं लक्ष वेधलंय. चंद्रपूर शहर मनपाच्या निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत नितीन बनसोड हे मतदान करतात. मात्र ईव्हीएमद्वारे दिलेलं आपलं मत नेमकं कुठे जातं याविषयी बनसोड साशंक आहेत. म्हणूनच एकूण निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीविषयी त्यांना शंका आहे. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम यांचा मेळ घातला जात नाही अशी त्यांची मूळ तक्रार आहे. कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पाईपलाईनचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलाय. 2013 साली आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूरसाठी पाईपलाईनची योजना मंजूर केली होती. काळाम्मावाडी धरणामधून 52 किलोमीटर थेट पाईपलाईननं कोल्हापूरला पाणी आणण्याची ही योजना होती. मात्र प्रत्यक्षात ही योजना पूर्ण होण्यास 2023 साल उजाडलं. 488 कोटी खर्च करून आणलेल्या पाण्यावरून आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक गाजतेय. याच मुद्द्यावर भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी पाईपलाईनच्या
विकासाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पैसे थेट बावड्यातल्या घरात गेल्याची टीका केली आहे। तर आमदार राजे क्षीरसागर यांनी पाईपलाईन योजनेसाठी आमरण उपोषण करणारा पहिला आमदार मी होतो असं म्हटलंय। मात्र या पाण्याचं वितरण व्यवस्थित झालं नाही असं म्हणत महायुतीच्या नेत्यांनी सतेज पाटलांवर टीकास्त्र टाकलंय। थेट पाईपलाईनसाठी मी विधानसभेच्या कट्ट्यांवर पायऱ्यांवर आमरण उपोषण केलं आणि शासनाला जाग आली आणि 450 कोटी रुपयाची थेट पाईपलाईन आली। थेट पाईपलाईन आली, माझ्यामुळे मंजूर झाली। विधानसभेच्या इतिहासामध्ये कोणताही आमदार आजपर्यंत आमरण उपोषणाला बसला नव्हता। ती शासनानं दखल घेतली आणि ती मंजूर करून घेतली। जनतेच्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवल्या। पण तुम्ही त्यामध्ये पाईप खरेदीमध्ये 70 कोटीचा ढपला पाडला असं तुमच्या आमदारांनीच तुमच्यावर आरोप केलेला आहे। आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता दुसऱ्याकडे एक बोट करत असताना 4 बोटं आपल्याकडे असतात, याचं तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। निवडणुका झाल्याबरोबर काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत असा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय। प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी सुजात आंबेडकर सोलापुरात आले होते। यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला चढवलाय। आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात हे सर्वांना माहिती आहे असंही ते म्हणाले। आपल्या समोरात रिंगणात कोण आहे? भाजप। आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस नाही, दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या, पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत, नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत। तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नाशिकमध्ये जल्लोष करणाऱ्या दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश केला। त्यानंतर भाजपनं दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील यांना तिकीट दिले। दोघेही पाटील पितापुत्र जोरदार प्रचार करतात। तर अमोल पाटील यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू आणि माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे प्रभाग 9ची पाटीलकी कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी ठाण्यातल्या महायुतीच्या विविध निवडणूक कार्यालयांचं उद्घाटन केले। 16 तारखेच्या निकालाला विरोधकांना खातं उघडू देऊ नका असं कानमंत्र देखील आशिष शेलार यांनी त्यावेळी कार्यकर्त्यांना दिलाय। तर 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर येणार असल्याचा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केलाय। मी तुम्हाला दाव्याने सांगतोय की येणाऱ्या 16 तारखेचा निकाल म्हणजे राज्यातल्या 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीची सुनामी येणार आहे। सुनामी एवढा मोठा विषय होणार आहे। ठाण्यात तर विरोधक हाताच्या बोटावर मोजण्या इतके सुद्धा येतील का, हाच प्रश्न आहे। कारण ठाण्यामध्ये महायुतीचा विजय मजबूत असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगली दौऱ्यात केलेल्या घोषणांवर काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी टीका केली आहे। 11 वर्ष देशात आणि 3.5 वर्ष राज्यात भाजपची सत्ता आहे, विद्यमान आमदार भाजपचे आहेत, मग असं असताना मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या ती कामं 3 वर्षाच्या कालावधीत का होऊ शकली नाहीत असा सवाल विश्वजित कदम यांनी उपस्थित केलाय। तर मागील 3.5 वर्षांमध्ये सांगलीतील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यांना दिसले नाहीत। ज्या काही तुम्ही गोष्टी सांगितल्या त्याची किमान सुरुवात तरी करायला पाहिजे होती, मात्र आता निवडणूक तोंडावर असल्यामुळे या सगळ्या घोषणा केल्या जातात अशी टीकाही विश्वजित कदम यांनी केली आहे। धुळ्यातील गुरुद्वारा परिसरात 2 गटात तुफान राडा झालाय। या घटनेत दगडफेक देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तसंच यावेळी गोळीबार देखील झाल्याचं बोललं जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।